नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 10वी किंवा 12वी झाली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही जाहिरात अतिशय महत्त्वाची आहे. तर मित्रांनो पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे, तर वैद्यकीय महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई. तर मित्रांनो श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, स्वरूपचार रुग्णालय धुळे. तर मित्रांनो यासाठी मित्रांनो चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड संवर्ग पदभरतीकरिता ही जाहिरात आहे. तर पुढे काय म्हटलं आहे मित्रांनो पाहूयात. या जाहिरातीमधले महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच आपण पाहणार आहोत मित्रांनो. याची डेट झालं, ह्याची किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत, कोणत्या जागा आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो याचा ईमेल इथे दिलेला आहे आणि पुढे पहा मित्रांनो कोणकोणचे पदे आहेत. तर मित्रांनो इथे तपशील दिलेला आहे. तर मित्रांनो ऑनलाईन जे तुमचं अर्ज आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 3/1/2024 असेल. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 24/1/2024 असेल. तर मित्रांनो लास्ट डेट 24/1/2024 असेल. तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही इथे दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे संकेतस्थळ आहे ते IBPS ऑनलाईन, म्हणजे तुमची परीक्षा IBPS कंपनी घेणार आहे. तर मित्रांनो पुढे तुम्ही बघू शकता येथे माहिती पुस्तिका, ऑनलाईन जाहिरात आणि इतर माहिती उपलब्ध असलेले संकेतस्थळ येथे दिलेले आहे. तर मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचा निकाल, ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध असणारे संकेतस्थळ येथे सर्व तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर त्याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल जे तुमचे प्रवेशपत्र असेल ते. याबद्दलही इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो इथे ही पूर्ण माहिती पुस्तिका आहे. तर यामध्ये आपण जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच आपण घेणार आहोत. तर पात्रता मित्रांनो उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे हे इथे दिलेले आहे. तर पद व संख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी जे आरक्षण आहे त्याबद्दल येथे पूर्ण माहिती दिलेली आहे. दिव्यांग आरक्षण झालं, अनाथ आरक्षण झालं, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, वयोमर्यादा मित्रांनो इथे दिलेली आहे. जाहिरातीत नमूद केलेले जे इथे वयोमर्यादा आहे त्याबद्दल इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असेल. जे विद्यार्थी SC ST NT काय असतील, म्हणजे मागासवर्गीयामध्ये येत असतील त्यासाठी वयोमर्यादा 43 असेल. तर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष आहे. तर जे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी 45 वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे. तर अनाथ जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष, जे माजी स्वातंत्र्य सैनिक पाल्य असतील त्यांच्यासाठी 45 वर्ष दिलेले आहे. येथे मित्रांनो वयाची जी अर्हता आहे ते येथे दिलेली आहे. तर स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा 2023 वेळापत्रकाने संचालनालयाखाली माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो पुढे पहा, आपणाला पुढे जागा बघायच्या आहेत, कोणचे पद आहेत ते पाहायचं आहे. तर मित्रांनो इथे निवड सूचीत समाविष्ट करायच्या उमेदवाराची संख्या दिलेली आहे. तर मित्रांनो येथे जे पद आहेत ते पूर्ण पद दिलेले आहेत. तर येथे त्याची पेमेंट स्केल दिलेली आहे आणि त्याची रिक्त पदाची जे संख्या असेल ते येथे दिलेली आहे. तर प्रयोगशाळा परिचर क्रमांक 2चं पद आहे शिपाई, क्रमांक 3चं जे पद आहे ते पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणीग्रह परिचर, दप्तरी परिचर, सफाई कामगार याचे हे पूर्ण पद दिलेले आहेत. याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्वरूपचार रुग्णालय धुळे येथे मित्रांनो शिंपीचे पद आहे त्यासाठी रिक्त पद 1 आहे. दंतपरिचरसाठी 1 पद आहे आणि मित्रांनो हे सर्व पदे गट असतील. तर येथे त्याची पेमेंट स्केल दिलेली आहे. तर मित्रांनो पहा येथे जे कक्षसेवक आहेत त्यांची पदसंख्या 31 आहे. तर मित्रांनो सफाई कामगार जे आहेत त्याची जी पदसंख्या ती 24 आहे आणि एकूण पदे 108 आहेत. पुढे पहा मित्रांनो जे परिशिष्ट बी मध्ये दिलेलं आहे गट चतुर्थ श्रेणी. तर मित्रांनो याची जी शैक्षणिक अर्हता आहे ती शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे. तर प्रयोगशाळा परिचर ज्या आहे त्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC किंवा मित्रांनो शास्त्रविज्ञान म्हणजे शास्त्रविज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. तर जे शिपाई आहे, शिपाई पद आहे
त्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC उत्तीर्ण केलेली असावी. तर पहारेकरी आहे तर त्यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच SSC उत्तीर्ण केलेली असावी. तर मित्रांनो हे पदे 10वी ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी खूप एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो की याची शैक्षणिक अर्हता आहे पहारेकरी जे आहे त्यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC, शवविच्छेदन परिचरसाठी SSC उत्तीर्ण. तर मित्रांनो प्राणीग्रह परिचर यासाठी SSC म्हणजेच 10वी. तर मित्रांनो दफ्तरी यासाठीही SSCच आहे. तर परिचर यासाठी SSC आहे. तर सफाई कामगार जे आहे त्यासाठी मित्रांनो वेगळी अर्हता आहे, त्यासाठी इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर क्रमांक 2ला आहे सर्वोपचार रुग्णालय धुळे. तर त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे त्यासाठी शिंपी या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण केलेली असावी. ITI किंवा शासनमान्य संस्थेचा शिवणकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तर दंतपरिचर यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. तर उद्वाहक चालक यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC उत्तीर्ण केलेली असावी. वसतिगृह सेवक म्हणजेच मेस सेवक यासाठी SSC उत्तीर्ण असावी. तर कक्षसेवक यासाठी SSCच आहे. तर रुग्णपट वाहक यासाठी SSC आहे. तर न्हावीसाठी SSC उत्तीर्ण असावी. ITIचा केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. तर धोबी यासाठी SSCच आहे. तर मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला खाली दिलेली आहे. चौकीदार जो आहे त्यासाठी SSCच आहे. तर प्रयोगशाळा परिचर यासाठी SSC शास्त्रविज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. तर माळी जो आहे माळी जे पद आहे यासाठीही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC उत्तीर्ण केलेली असावी. तसेच शेतकी विद्यालयाचा माळी बागकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले आवश्यक असणे आवश्यक आहे. तर कक्षसेवक कक्ष आय महिला आय. तर मित्रांनो यासाठी महिला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण केलेली असावी. तर बाह्य रुग्ण विभाग सेवक यासाठी SSCच आहे. तर सुरक्षा रक्षक जे आहे पद त्यासाठी SSCच आहे. प्रमुख स्वयंपाकी यासाठी SSC. तर मित्रांनो सहाय्यक स्वयंपाकी सेवक यासाठी SSC उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 1 वर्षाची नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव जे प्रमाणपत्र आहे ते अनिवार्य आहे. तर स्वयंपाकी सेवक यासाठी हे आहे. तर किरण सेवक यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC उत्तीर्ण केलेली असावी. आणि मित्रांनो सफाई कामगार जे पद आहे त्यासाठी इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यानंतर आपणाला पुढे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपणाला पाहिजे आहेत. तर मित्रांनो पुढे जे संवैधानिक आरक्षण आहे तेच इथे लागू असेल. तर दिव्यांग आरक्षणाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो पुढचा पॉईंट महत्त्वाचा पहा. इथे तुम्हाला जे प्रवर्गानुसार आरक्षण असेल, जे पदानुसार प्रवर्गानुसार आरक्षण असेल, प्रत्येक पदाला प्रवर्गानुसार किती आरक्षण आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ते तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. येथे मित्रांनो प्रत्येक पदाचे जे प्रवर्गानुसार आरक्षण आहे ते इथे दिलेले आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे अशीच माहिती जे पदं निघालेले आहेत, जे जाहिराती निघालेले आहेत ते आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवू. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे जे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो प्रवर्गानुसार जे जागा आहेत त्याची इथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो पुढचा जो पॉईंट असेल तो आपण पाहणार आहोत महत्त्वाचा.
तर मित्रांनो ही तुमची परीक्षा जी आहे ते IBPS कंपनी घेणार आहे. तर मित्रांनो प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अद्ययावत करणे त्याबद्दल मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे पूर्ण. तर तुम्हाला IBPS या वेबसाईटवर जायचं आहे आणि मित्रांनो या परीक्षा जी आहे शासकीय महाविद्यालय जे आहे धुळेचं त्याबद्दल मित्रांनो हे जाहिरात आहे, त्या विद्यालयाची ही जाहिरात आहे. तर तिथले मित्रांनो पदे हे तुम्हाला भरणारे आहेत. जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच आपण मित्रांनो घेणार आहोत. तर मित्रांनो पहा इथे तुम्हाला जे अभ्यासक्रम आहे ते दिलेला आहे. तुम्हाला मराठी 25 मार्काचे असेल आणि त्याचे गुण 49 असतील. तर त्यासाठी मित्रांनो हा अभ्यासक्रम तुम्हाला मराठीचा दिलेला आहे. तर इंग्रजीचाही मित्रांनो 25 गुण आहेत आणि 25 प्रश्न आहेत आणि 50 गुण आहेत. तर मित्रांनो त्यासाठी हा अभ्यासक्रम दिलेला आहे. तर सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. तर मित्रांनो बौद्धिक चाचणी ही तुम्हाला 25 क्वेश्चन असतील आणि 50 गुण असतील. तर एकूण तुम्हाला प्रश्न 100 आणि जे गुण असतील ते 200 असतील. तर मित्रांनो हे जे अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम ज्या पदाकरिता किमान शैक्षणिक अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण आहे अशा पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम असेल. तर मित्रांनो आणि पुढचा जो अभ्यासक्रम आहे ज्या पदाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 7वी उत्तीर्ण आहे अशा पदासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम मित्रांनो येथे दिलेला आहे. तर मित्रांनो जवळजवळ सेमच अभ्यासक्रम आहे. तर मित्रांनो हा पूर्ण गट ड साठी ही जाहिरात आहे. तर मित्रांनो आपण जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत. तर मित्रांनो याची लास्ट डेट, फर्स्ट डेट ते आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती IBPS कंपनी घेणार आहे. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची 10वी किंवा 12वी झालेली आहे किंवा 7वी उत्तीर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली मित्रांनो संधी आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही नक्की भरा.